अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या टप्प्याचं लोकार्पण आपण केलं आहे। स्वारगेट ते कात्रजचं भूमिपूजन आपण केलं आहे। आता 33 किलोमीटरची मेट्रो पुण्यामध्ये कार्यान्वित झालेली आहे। 2016 साली माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने ज्याचं काम आपण सुरू केलं, पहिला टप्पा रेकॉर्ड वेळेत आपण पूर्ण केला आणि आता ज्या स्वारगेट स्टेशनवर आपण आहोत हे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। जमिनीच्या खाली 6 मजले खाली हे स्वारगेट स्टेशन या ठिकाणी आहे। सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन मोड्सचं इंटिग्रेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। देशातलं सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं स्टेशन हे स्वारगेटचं स्टेशन आपण केलेलं आहे। ज्या पद्धतीने आंदोलन केलं, पाऊस विरोधकांना पुणेकरांची घेणं देणं नाही। पुणेकरांची घेणं देणं असतं तर 2008 साली विचार आला होता पुण्याला मेट्रो सुरू करण्याचा। एक साधा दगड देखील ते टाकू शकले नाहीत, जे साधा एक पिलरही उभा करू शकले नाहीत। त्यांनी टीका करणं हे हास्यास्पद आहे। एक प्रकारे मला असं वाटतं की त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, आम्ही काहीच करू शकलो नाही, यांनी एवढ्या कमी वेळात हे कसं केलं, ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या आंदोलनात पाहायला मिळालं। दौऱ्यावरून राजकारण सुरू झालंय। एका साईडला सांगितलं की पंतप्रधान आले नाही आणि दुसऱ्या साईडला शरद पवारांनी सभा घेतली, अशा अनेक टीका आणि मीम सध्या व्हायरल व्हायला लागल्या। असं आहे, राजकीय सभा नव्हती, हा सरकारी कार्यक्रम होता आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला 50-50 हजार लोक येतात। ही काही कोपऱ्यातली सभा नाही आहे, त्यामुळे 50 हजार लोक ज्या सभेला येतात, इतका पाऊस पडत असताना, शाळांना सुट्टी आपण दिलेली असताना, रेड अलर्ट असताना पंतप्रधान जर इथे आले असते आणि लोकांना असुविधा केली असती तर मला असं वाटतं ते अतिशय चुकीचं घडलं असतं। पंतप्रधानांनी मोठं मन दाखवलं, त्यांनी सांगितलं मी लोकांना अडचणीत टाकत नाही। विरोधक राजकारण करतात, त्यांना त्याशिवाय दुसरा धंदाच नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।